नमस्कार मित्रांनो, पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी जर आपण ऑनलाईन अप्लाय केलं असेल तर ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर 15 ते 20 दिवसांमध्ये ते सर्टिफिकेट डाउनलोड करता येतं। पण सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस ॲट लोकल पोलीस स्टेशन आणि ॲप्लिकेशन स्टेटस ॲट CFC या दोघं ठिकाणी तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस हे अप्रूव्ह असणं गरजेचं आहे। त्यानंतरच तुम्हाला सर्टिफिकेट डाउनलोड करण्याचं ऑप्शन त्या ठिकाणी येतं। पण तुमचं ॲप्लिकेशन या दोघं ठिकाणी अप्रूव्ह असून सुद्धा सर्टिफिकेट नॉट जनरेटेड असा मेसेज जर येत असेल आणि सर्टिफिकेट डाउनलोड करण्याचं ऑप्शन जर येत नसेल तर ते सर्टिफिकेट कसं डाउनलोड करायचं आणि त्यासोबतच डाउनलोडचं ऑप्शन येऊन सुद्धा जर सर्टिफिकेट डाउनलोड होत नसेल तर ते कसं डाउनलोड करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात। तर मित्रांनो, सर्वात अगोदर या वेबसाईटवर यायचं आहे। तर या वेबसाईटची डायरेक्ट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि ही प्रोसेस तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सुद्धा करता येणार आहे। तर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे आणि जर तुमचा पासवर्ड तुम्हाला आठवत नसेल तर तुम्ही तुमचा पासवर्ड फॉरगेट सुद्धा करू शकतात। तर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। तर लॉग इन झाल्यानंतर तुमची प्रोफाईल तुमच्या समोर ओपन होईल। तर या ठिकाणी तुम्हाला तुमची संपूर्ण इन्फॉर्मेशन दिसेल। तर यामध्ये तुम्हाला जर ॲप्लिकेशन स्टेटस ॲट लोकल पोलीस स्टेशन आणि ॲप्लिकेशन स्टेटस ॲट CFC या दोघं ठिकाणी जर तुम्हाला अप्रूव्ह दिसत असेल तरीसुद्धा जर तुम्हाला डाउनलोड सेक्शनमध्ये प्रिंट सर्टिफिकेट यावरती क्लिक केल्यानंतर आणि तुमचा ॲप्लिकेशन ID त्या ठिकाणी टाकल्यानंतर जर सर्टिफिकेट नॉट जनरेटेड असा मेसेज जर येत असेल तर तुम्ही सर्टिफिकेट कधी बनवलंय ते बघायचं आहे आणि जर सर्टिफिकेट बनवून जर 20 दिवस झाले नसतील तर अजून वेट करायचं आहे। कारण मी सर्टिफिकेट बनवल्यानंतर मला 20 दिवसानंतर डाउनलोड सर्टिफिकेट हे ऑप्शन आलंय आणि जर 20 दिवसानंतर सुद्धा जर तुमचं सर्टिफिकेट डाउनलोड होत नसेल तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या SP ऑफिसच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करायचा आहे। तर तुमच्या जिल्ह्याच्या SP ऑफिसचा टोल फ्री क्रमांक तुम्हाला गुगलवर मिळून जाईल किंवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या SP ऑफिसला जाऊन तुमचं सर्टिफिकेट बनवून घ्यायचं आहे। त्यानंतर डाउनलोड सर्टिफिकेटचं ऑप्शन आल्यानंतर सर्टिफिकेट कसं डाउनलोड करायचं ते बघूयात। तर डाउनलोड सर्टिफिकेट यावरती क्लिक केल्यानंतर पॉपअप ब्लॉक असा मेसेज येत असेल आणि डाउनलोडच्या टॅबवर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी सर्टिफिकेट डाउनलोड झालेलं दिसत नसेल तर यासाठी तुम्हाला एक सेटिंग करावी लागेल। त्यानंतर 1 मिनिटात तुमचं सर्टिफिकेट डाउनलोड होईल। तर यासाठी एक नवीन टॅब ओपन करा। त्यानंतर राईट साईडला 3 डॉट तुम्हाला दिसत असतील त्यावर क्लिक करा। त्यानंतर यामध्ये तुम्हाला सेटिंग हा पर्याय शोधायचा आहे आणि त्यानंतर त्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर सेटिंगमध्ये तुम्हाला प्रायव्हसी अँड सिक्युरिटी यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर या पेजला खाली स्क्रोल करायचं आहे आणि यामध्ये साईट सेटिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर या पेजला खाली स्क्रोल करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पॉपअप अँड रिडायरेक्ट यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी जर डोंट अलो साईट यावरती जर क्लिक असेल तर साईट कॅन बी सेंड पॉपअप्स यावरती क्लिक करायचं आहे। तर फक्त एवढी सेटिंग तुम्हाला करावी लागेल। तर ही सेटिंग केल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट डाउनलोडच्या टॅबवर यायचं आहे आणि त्या ठिकाणी डाउनलोड सर्टिफिकेट यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचं सर्टिफिकेट डाउनलोड होऊन जाईल। तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट डाउनलोड करता येणार आहे। जर सर्टिफिकेट डाउनलोड करताना तुम्हाला काही अडचण येत असेल किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून सांगायचं आहे। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।